दररोज भाजी करताना वाटण बनवण्यातच किती वेळ जातो ना, पण जर हेच वाटण आपण आठवड्यातून एकदाच करून ठेवलं तर रोजच्या भाज्या अगदी झटपट तयार होऊ शकतात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आठवड्याभर पुरेल असं ओलं वाटण आणि सुकं वाटण, जे तुमच्या रोजच्या स्वयंपाकाचा वेळ वाचवणार आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. चला सगळ्यात आधी आपण ओल्या वाटणासाठी लागणारं साहित्य बघूया. ओल्या वाटणासाठी खडे मसाल्यांमध्ये घेतले धने, जिरे, लवंग, काळी मिरी, मोठी वेलची, जायपत्री, चक्रीफूल, दालचिनी, वेलची आणि शहाजिरे. त्याचबरोबर कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा, तीळ, हरभरा डाळ आणि सुकं खोबरं. आता घेऊयात हे सगळं साहित्य भाजायला. खडे मसाले सगळ्यात आधी आपण भाजून घेणार आहोत. धने आणि जिऱ्याचं प्रमाण हे 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे घेतले, शहाजिरे 1 चमचे घेतले. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला लोखंडी तव्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे. भाजताना तेल अजिबातही घालायचं नाही. जेवढं तुम्ही छान हे खमंग लो फ्लेमवर भाजाल ना, तेवढा याचा फ्लेवर अजून छान येणार आहे. आणि आवर्जून या पद्धतीने तुम्ही जेव्हा हे ओलं वाटण बनवता तेव्हा भाजीची टेस्ट सुद्धा कितीतरी पटीने छान येते. नेहमी आपण रेग्युलर जेव्हा वाटण बनवतो तेव्हा असे काही खडे मसाले त्यामध्ये घालत नाही, परंतु आठवड्याभराचं वाटण बनवताना तुम्ही हे सगळं साहित्य आवर्जून घालून वाटण बनवा. भाज्या खूप जास्त टेस्टी होतात. चला, खडे मसाले सगळे तेल न घालता आवर्जून भाजून घेतलेत. आता तव्यामध्ये 2 चमचे तेलावरती 3 चमचे तीळ घातलेत. 3 चमचे तीळ सुद्धा अगदी हलके सोनेरी रंगावरती भाजून घेतलेत. आता परत तव्यावरती 2 चमचे तेल घालून त्यावरती घातली हरभरा डाळ. इथे मी साधारण 5 ते 6 चमचे हरभरा डाळ घातली. हरभरा डाळ घातल्यामुळे कोणतीही भाजी, रस्सा भाजी जेव्हा आपण बनवतो ती छान घट्टसर व्हायला मदत होते आणि चवही भाजीची छान येते. त्यामुळे डाळ आवर्जून घाला. सगळ्या गोष्टी छान लालसर रंगावरती भाजून घ्यायच्यात. अजिबातही कच्च्या राहता कामा नये. तुम्ही बघू शकता डाळ किती सुंदर अशी भाजली गेली आहे. आता ही काढून घेऊयात आणि आवर्जून सगळ्या गोष्टी लोखंडी तव्यामध्ये भाजल्यामुळे ना हे अजून छान भाजलं जातं. त्यामुळे लोखंडी तवा असेल तर आवर्जून लोखंडी तव्यामध्ये भाजा. त्यानंतर 2 चमचे तेलावरती हे सुकं खोबरं घालायचं आणि खोबरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं. डाळ काढल्यानंतर जे काही तेल शिल्लक होतं त्यातच मी हे खोबरं घालून घेतले आणि खोबरं सुद्धा छान असं सोनेरी रंगावर भाजून घेतले. सगळ्या गोष्टी भाजत असताना गॅसची फ्लेम आवर्जून मीडियम टू लो ठेवा. हाय फ्लेमवरती कोणतीही गोष्ट भाजू नका. खोबरं छान भाजलं गेलं. आता यामध्ये घालायचं आहे कांदा. इथे खोबरं मी साधारण 1 वाटी घेतलं होतं किसलेलं खोबरं, आणि कांदे इथे मी 5 कांदे मोठ्या आकाराचे घेतलेत, ते पातळ चिरून घेतलेत. आता ते तव्यामध्ये घालायचे. 1 चमचा मीठ घालायचं आणि कांदा छान असा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा. हे सगळं प्रमाण मी तुम्हाला आठवड्याभरासाठी लागणाऱ्या वाटणाचं सांगते. तर तुमच्या घरात जर जास्त जण राहत असतील, वाटण थोडं जास्तीचं लागणार असेल तर प्रमाण तुम्ही याच पद्धतीने कमी जास्त करू शकता. चला, तर कांदा सुद्धा छान मी लालसर रंगावरती भाजून घेते. कांदा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम हाय करायची नाहीये. कांदा अगदी गुलाबी रंगावरती भाजला गेला की यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि परत एकदा कांद्याबरोबर कोथिंबीर छान अशी भाजत राहायचं. यामुळे कोथिंबीर सुद्धा अजून टेस्टी होते आणि वाटणाला चव छान येते. चला, कांदा छान भाजत आला. यामध्ये 10 ते 15 आल्याचे तुकडे आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात आणि त्या सुद्धा कांद्याबरोबर छान भाजल्या गेल्यात. लसूण आणि आलं सुद्धा कांद्याबरोबर छान भाजलं गेलं की टेस्ट अजून छान येते. चला, सगळ्या गोष्टी भाजल्या गेल्यात. आता ह्या थंड व्हायला बाजूला ठेवूयात आणि आता वळूयात आपल्या सुक्या वाटणाकडे. यासाठी घेतले धने, जिरे, हा वाळलेला सुका कढीपत्ता आहे, ओला घेतला तरीही चालेल, कोथिंबीर, आलं, लसूण, सुकं खोबरं, तीळ, ही फुटाणा डाळ आणि शेंगदाणे घेतलेत. चला, आता ह्या सुक्या वाटण्याचं सुद्धा साहित्य आपण भाजून घेणार आहोत. सगळ्यात आधी कढई गरम करून यामध्ये जिरं आणि धन तेल न घालता भाजून घ्यायचे. सुरुवातीला ओल्या वाटणातही आपण बघितलं की खडे मसाले आपण तेल न घालता भाजले होते आणि इथे सुक्या वाटणात सुद्धा तेल न घालताच आपल्याला धने आणि जिरे भाजून घ्यायचे. धने जिरे भाजून झाले की आता तीळ घालायचे. इथे मी साधारण अर्धी वाटी तीळ घेतलेत. आता हे सुकं वाटण आहे ते बऱ्यापैकी आपल्याला सुक्या भाज्यांसाठी लागतं. जेव्हा कोणती आपण गवारीची शेंग करतोय, कोणतीही उसळ करतोय, मटकीची उसळ करतोय, अशा वेळेस हे सुकं वाटण आपल्याला खूप जास्त उपयोगी पडतं. कारण कोणत्याही भाजीची फोडणी करताना फक्त जिरी मोहरीची फोडणी घालून तुम्ही त्यावरती हे वाटण घातलं आणि लगेच मसाले घातले तरी भाजीला खूप छान चव येते आणि फुटाणा डाळ घातल्यामुळे ती भाजी छान मिळून यायला सुद्धा मदत होते. इथे साधी हरभरा डाळ, कच्ची हरभरा डाळ न घालता आवर्जून फुटाणा डाळ घालायची आहे सुक्या वाटणामध्ये. चला, तीळ भाजून घेतलेत, भाजकी डाळ ही छान भाजून घेतली. आता सुकं खोबरं घालायचं आणि खोबरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं. इथं साधारण मी अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी भाजकी डाळ आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय. त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता शेंगदाणे भाजताना मी कढई छान स्वच्छ करून घेतली आणि आता शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे. खोबऱ्याचं बरेचसे कण कढईला राहतात आणि ते तसेच ठेवले तर ते शेंगदाणे आपलं व्यवस्थित भाजलं गेलं नसतं. म्हणून आवर्जून मी खोबऱ्याचं सगळं जो
जो काही कण लागले होते कढईला ते काढून घेतलेत आणि तेल न घालता शेंगदाणे भाजून घेतलेत. चला, सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात. आता कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून त्यावरती कढीपत्ताही छान भाजून घ्यायचा. जर ओला कढीपत्ता घेत असाल तर तो आवर्जून तळून घ्या, म्हणजे वाटण आपलं खराबही होत नाही आणि फ्लेवरही छान येतो. इथे वाळलेला कढीपत्ता आहे किंवा अगदी असेल कढीपत्ता तर तुम्ही फॅन खाली किंवा उन्हामध्ये एक दिवसभर वाळवला तरीही चालेल. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा याच पद्धतीने तेलावरती 2 मिनिटं छान परतवून घ्यायची. कोथिंबीर परतवत असतानाच यामध्ये आलं आणि लसूणही घालायचं, तेही छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने छान आलं लसूण भाजलं गेलं ना की वाटणाला आपल्या चव छान येते आणि भाजी ही खूप जास्त टेस्टी होते. चला, आलं लसूण कोथिंबीरही छान अशी भाजली गेली आहे. आता तीही काढून घेऊयात आणि आपलं वाटण करायला घेऊयात. ओलं वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी अगोदर बाजूला थंड करायला ठेवले. सगळ्यात आधी आपण सुकं वाटण भाजून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि धने घालून घेतले. सुरुवातीला ते बारीक करून घेऊयात, म्हणजे बाकीच्या साहित्यांमध्ये ते छान एकजीव होतील. चला, जिरे आणि धने बारीक झाले. आता यामध्ये शेंगदाणे, फुटाणे डाळ, खोबरं आणि तीळ हे सगळं साहित्य घातले. आता यामध्ये आलं लसूण कोथिंबीरही घालून घ्यायची आणि त्याचबरोबर हा ठेवलेला कढीपत्ताही घालून घ्यायचा. एवढं फ्लेवरफुल वाटण तयार होतं ना हे, की काही विचारायलाच नको. अगदी सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी आपल्याला रोज मुलांना भाज्या बनवायच्या असतात आणि अशा वेळेस वाटण करायला वेळच नसतो. अशा वेळेस तुम्ही प्रत्येक रविवारी हे सुक्कं वाटण बनवून ठेवू शकता, ओलं वाटण बनवून ठेवू शकता. भाज्यासुद्धा टेस्टी होतात, आपला वेळही वाचतो आणि अगदी झटपट अशी कामं उरकतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे वाटण तयार झाले. सगळ्यात महत्त्वाचं, वाटण वाटताना खूप जास्त बारीक वाटायचं नाही, पाणी घालायचं नाही, रवाळ असं हे वाटण वाटायचे. तुम्ही बघू शकता वाटणाची कन्सिस्टन्सी अगदी रवाळ दरदरीत असं हे वाटण आहे. चला, सुकं वाटण तयार झाले. आता वळूयात आपल्या ओल्या वाटणाकडे. सगळे खडे मसाले थंड झालेत, कांदा सुद्धा पूर्णपणे थंड झालाय. आता वाटण करण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं वाटण बनवून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये सगळ्यात आधी खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यांबरोबर फक्त आणि फक्त भाजकी डाळ घालायची आहे, कारण डाळीचा जो काही कडकपणा आहे त्यामुळे खडे मसाले लगेच बारीक होतात आणि आपलं अगदी वाटण फाईन व्हायला मदत होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे खडे मसाले बारीक झालेत. अशा पद्धतीने खडे मसाले बारीक झाले ना ते वाटणामध्ये छान एकजीव होतात आणि भाजीमध्ये सुद्धा त्याचा फ्लेवर छान येतो. चला, तर या खडे मसाल्यांच्या वाटणामध्येच सुकं खोबरं आणि तीळ घालायचं आणि या गोष्टी सुद्धा वाटून घ्यायच्या. कांदा यामध्ये लगेच घालायचा नाहीये. सुरुवातीला सुकं खोबरं आणि तीळ छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा, कारण प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फाईन वाटली जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वाटण तयार झाले. आता यामध्ये घालायचं आहे कांदा, कोथिंबीर, आलं लसूण जे आपण एकजीव करून ठेवलं होतं ते. आता सुरुवातीला पाणी न घालता याला 2 मिनिटं मी फिरवून घेतलंय आणि त्यानंतर यामध्ये पाणी घातलंय. पाणी खूप जास्तही घालायचं नाही, अर्धा कपभर पाणी घालायचं आणि वाटण छानपैकी करून घ्यायचं. यामध्ये जरी आपण पाणी घातलं असलं तरी आपण हे वाटण छान परतवून घेणार आहोत, त्यामुळे यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाणार आहे. चला, आता कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल गरम करायचं. त्यावरती हे केलेलं ओलं वाटण घालायचं आणि वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं. सुक्या वाटणामध्ये आपण पाणी घातलंच नाही, त्यामुळे ते काय परतवायची गरज नाही, ते आहे असं आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. परंतु ओलं वाटण आपल्याला परत एकदा छान परतवून घ्यायचंय. सगळ्या गोष्टी चांगल्या भाजल्या गेल्या असल्या तरी यातलं मॉइश्चर काढून टाकणं खूप गरजेचं आहे. आता वाटण किमान 7 ते 8 मिनिटं तरी छान परतवून घ्या. झाकण ठेवून मी 1-2 मिनिटं वाफ देते. 2 मिनिटांमध्ये छानपैकी वाफही बसते आणि मॉइश्चर सुद्धा थोडंसं कमी होतं. असं परतवत किमान मी इथे 8 मिनिटं हे वाटण छान परतवून घेतले. तुम्ही बघू शकता वाटणाचा कलरही चेंज झालाय आणि मॉइश्चर सुद्धा सगळं चांगलं कमी झालंय. वाटण परतवत असताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची, हाय फ्लेम ठेवायची नाही. लो टू मिडियम फ्लेमवरती वाटण छान परतवून घेतलं ना की ते खाली लागत नाही कढईला आणि मॉइश्चर सुद्धा निघून जायला मदत होते. चला, वाटण छान परतलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे बेडगी मिरची आणि 3 चमचे घरगुती काळं तिखट घालून घेतले. आता इथे तिखट टाकल्यामुळे तुम्हाला भाजीला अगदी कमी मसाला घालावा लागतो आणि मसाला छान वाटणामध्ये एकजीव झाल्यामुळे तो भाजीमध्ये सुद्धा उतरतो. त्यामुळे वाटण परतवत असताना आवर्जून मसाले घाला, कमी प्रमाणात घाला पण आवर्जून घाला. चला, तर मसाले छान वाटणाबरोबर परतवून घ्यायचे. कोणताही इथे मी गरम मसाला घातला नाहीये, कारण आपण सगळे जे काही खडे मसाले होते ते वाटणामध्ये अगोदरच घातले आहेत. ड्राय मसाले घातल्यानंतर सुद्धा एक 4 ते 5 मिनिटं वाटण मी छान परतवून घेतले आणि आता हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. सुंदर असं आपलं ओलं वाटण आणि सुकं वाटण तयार झाले. तुम्हाला बघूनच समजत असेल की किती टेस्टी असं हे वाटण तयार झाले. आता यांना सगळ्यात महत्त्वाचं पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये साठवायला ठेवायचं. कधीही असं आठवड्याभराचं जेव्हा वाटण आपण बनवतो ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये न ठेवता स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये साठवा, म्हणजे ते वाटण आहे असं राहतं, चव अजिबातही बदलत नाही
आणि खराब तर अजिबातच होत नाही. फ्रीजमध्ये हे डब्बे ठेवून तुम्ही आठवडाभर बिनधास्त राहू शकता. कोणतीही भाजी तुम्ही या वाटणांपासून बनवू शकता. व्हेज, नॉन-व्हेज अशा कितीही भाज्या आणि कोणत्याही भाज्या तुम्ही या वाटणांपासून तयार करू शकता. रविवारी फक्त 1 तासभर देऊन केलेली ही तयारी तुमचा आठवड्याभराचा पूर्ण वेळ वाचवणार आहे. चला, याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या आठवड्याभराचा वेळ वाचवा आणि हे दोन्ही वाटणं नक्की करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी, आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही वाटणं आवडली असली तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून ही वाटणं नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग टेस्टी टिप्ससाठी, रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुकवरनं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला लगेच फॉलो करून टाका आणि हो, इंस्टाग्रामही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन टेस्टी टिप्स सोबत. धन्यवाद.